नमस्कार मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाचं भाषण कसं प्रभावी करावं, त्याच्या चार ओळ्या कशा टाकाव्यात, शेरोशायरी कशी टाकावी, हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. पण या व्हिडिओमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात काय माहिती सांगावी किंवा आपण काय बोलावं, माहिती कुठून आणावी, तर ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की करा, कारण अशी वेगवेगळी माहिती देणारं हे चॅनल आहे. आणि सबस्क्राईबर करा, व्हिडिओ आवडला तर कमेंटही करा. आणि आमचं 3 दिवसाचं प्रत्येक महिन्याला निवासी प्रशिक्षण होतं. या प्रशिक्षणाची सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. अथवा ही 2 भाषणाची पुस्तके आहेत. याच्यात प्रजासत्ताकाचं भाषण, 15 ऑगस्टचं भाषण, सगळ्या पक्षांचे माहिती, पक्षांची विचारधारा, समाज मेळावे, सगळे दैनंदिन जीवनातल्या सगळे भाषणाचे आयते स्क्रिप्ट आणि भाषण याची तयारी घरी कशी करायची याची माहिती या पुस्तकामध्ये आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? मित्रांनो, प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो म्हणजे हा दिवस आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस म्हणतात का, तर याच दिवशी प्रजेच्या हाती सत्ता आली. या दिवशी देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळा, कॉलेज, गावात, ग्रामपंचायत मध्ये आणि महाराष्ट्रभर, देशभर या दिवसाची उत्सुकता लागलेली आहे. मग हा दिवस प्रजासत्ताक दिन का? कारण प्रजेच्या हाती खरी सत्ता आली ती याच दिवशी. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 ला आपल्या हातामध्ये खरी सत्ता आली. म्हणजे 47 ला स्वातंत्र्य मिळालं, पण 1950 पासून पुढं स्वतंत्र संविधानाचा स्वीकार करून त्या संविधानानुसार, त्या घटनेनुसार आपला देश चालायला लागला. म्हणजे स्वतंत्र घटनेनुसार आपण कधी चालायला लागलो, तर 26 जानेवारी 1950 पासून. भलेही स्वतंत्र आपल्याला 47 ला मिळालं, पण प्रजासत्ताक दिन 50 पासून. प्रजासत्ताक अथवा गणराज्य दिन. प्रजासत्ताक दिन आपली सत्ता आपल्या घटनेनुसार, आपण आपल्या कायद्यानुसार, आपण आपल्या नियमानुसार या दिवसापासून चालायला लागलो. म्हणजे स्वतःला सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक आपण त्या दिवशीपासून समजायला लागलो. म्हणून तो दिवस आपल्यासाठी, आपली घटना त्या दिवसापासून अंमलात आली. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वतंत्र घटनेनुसार आपण चालत नव्हतो. आपण 26 जानेवारी हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायला लागलो. प्रजेच्या हाती सत्ता येणं म्हणजे प्रजासत्ताक दिन. सत्ता आपल्या हातात नव्हती, स्वतंत्र मिळालं, पण सत्ता कुठं आपल्या हातात होती. मग या दिवशी आपल्या हातात सत्ता आली. भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली, तर प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. आणि या समितीमध्ये महत्वाचा भाग, मित्रांनो, अतिशय महत्वाचा भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फार मोठा वाटा या घटनेमध्ये आहे. म्हणजे संविधानाचे शिल्पकार का म्हणतात बाबासाहेबांना, तर भारताच्या राज्यघटनेचे, या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेबांना म्हणतात. मसुदा समितीचं अध्यक्षपद बाबासाहेबांनी संपूर्ण घटनेचा अभ्यास करून, मसुद्याचा अभ्यास करून, ही घटना रात्रंदिवस अभ्यास करून अध्यक्षांकडे ही सुपूर्द केली. आणि संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकारलं. आपलं संविधान स्वीकारलं, पण लागू करायला मात्र 26 जानेवारी 1950, बरं का. आणि म्हणून 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं. स्वीकारलं 1949 ला, पण लागू केलं 1950 पासून. आणि दिवस 26 जानेवारी हा दिवस निवडला. आणि तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून, या दिनाला राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरं करत आहोत. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, पण स्वतंत्र भारताच्या घटनेनुसार आपण चालायला लागलो 26 जानेवारी 1950 पासून. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून आपण त्या घटनेनुसार चालायला लागलो. स्वीकारलं कधी? 26 नोव्हेंबर 1949 ला. अंमलात आणलं कधी? 26 जानेवारी 1950 पासून. स्वतंत्र कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947 ला. पण आपण 26 जानेवारी 1950 पासून या घटनेनुसार चालायला लागलो. आपला देश चालायला लागला त्या नियमानुसार, त्या अटीनुसार, स्वतंत्र घटनेनुसार चालायला लागला. आणि बाबासाहेबांनी या घटनेसाठी, मसुदा तयार करण्यासाठी दिवस रात्र एक केले
आणि म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. मित्रांनो, असे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळी माहिती, वेगवेगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला घर बसल्या मिळत असेल आणि वेगवेगळ्या व्यासपीठावर काय वेगवेगळं बोलावं याची माहिती जर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असेल तर तुमच्यासाठी हे चॅनल खूप महत्वाचं आहे, तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा. आणि म्हणून हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा. आणि माझा दुसरा एक व्हिडिओ 26 जानेवारीच्या भाषणासंदर्भात आहे. 26 जानेवारीचं भाषण प्रभावी कसं करावं ते नक्की माझ्या युट्यूब चॅनलवर जा, तो व्हिडिओ पण पहा. 15 ऑगस्टचे व्हिडिओ, वेगवेगळे व्हिडिओ आहेत. हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण नक्की जॉईन करा. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, पुस्तक घरपोच मागवा अथवा प्रशिक्षण जॉईन करा. धन्यवाद.